नमस्कार. आज आपण एका खूपच इंटरेस्टिंग कवितेबद्दल बोलणार आहोत. रॉबर्ट साऊदी यांची द इंचकेप रॉक. ही नुसती कविता नाहीये, तर एक बॅलेड आहे, म्हणजे एक प्रकारचा पोवाडाच. आणि ही गोष्ट आहे चांगुलपणाची, मत्सराची आणि शेवटी अटळ न्यायाची. विचार करा, एक साधी, निर्जीव घंटा, ती चांगल्या आणि वाईटच्या एवढ्या मोठ्या लढाईचं प्रतीक कशी काय बनू शकते, नाही का? कमाल आहे. पण याच प्रश्नाचं उत्तर आपल्याला या कवितेच्या अगदी गाभ्यात सापडतं. आता पुढे जाण्याआधी एक छोटीशी गोष्ट. मी बॅलेड म्हणालो, तर बॅलेड म्हणजे काय? सोपा आहे. हा एक असा काव्याचा प्रकार आहे, आपल्या पोवाड्यासारखाच, ज्यात एक गोष्ट सांगितलेली असते. आणि द इंचकेप रॉक आपल्याला घेऊन जाते थेट 14व्या शतकात. ठिकाण आहे स्कॉटलंडचा किनारा, जिथे समुद्राखाली लपलेला एक खडक होता, जो खलाशांसाठी अक्षरशः कर्दनकाळ ठरत होता. चला तर मग सुरुवात करूया कथेच्या पहिल्या भागापासून. एक असं पर्व जिथे सगळं काही चांगलं आहे, सुरक्षित आहे. कवितेची सुरुवातच बघा किती शांत आहे. कवी असं काही चित्र उभं करतायत की समुद्रात आणि हवेत कुठेच काही हालचाल नाहीये. जहाजसुद्धा अगदी स्तब्ध, निश्चल उभा आहे. पण ही वादळापूर्वीची शांतता आहे हे मात्र तेव्हा कोणालाच माहीत नव्हतं. तर या कथेचा खरा हिरो कोण? तो आहे ॲब्रोब्रोथोकचा मठाधिपती, एक खूपच दयाळू आणि परोपकारी माणूस. त्याने काय केलं माहितीये? खलाशांचा जीव वाचावा म्हणून त्या धोकादायक इंचकेप खडकावर एक घंटा बसवली. आणि ह्या घंटेचं काम एकदम सोपं पण जबरदस्त प्रभावी होतं. समुद्राच्या लाटा जेव्हा त्या लपलेल्या खडकावर आदळायच्या की लगेच ही घंटा वाजू लागायची. खलाशांना धोक्याचा इशारा मिळायचा. या एका आवाजाने कितीतरी लोकांचे प्राण वाचवले होते, विचार करा. आणि म्हणूनच साहजिकच आहे, जेव्हा खलाशांना त्या घंटेचा आवाज यायचा ना, तेव्हा ते त्या मठाधिपतीला अगदी मनापासून दुआ द्यायचे. त्यांच्यासाठी ती घंटा म्हणजे जीवदान होती आणि तो मठाधिपती म्हणजे जणू देवदूतच. पण म्हणतात ना, जिथे चांगुलपणा असतो तिथे वाईट शक्ती पोहोचतेच. आणि आता गोष्टीत एंट्री होते आपल्या खलनायकाची, सर रॅल्फ द रोवर. सर रॅल्फ, एक सागरी लुटारू. आता बघा, एका बाजूला आहे ती जीव वाचवणारी घंटा आणि दुसऱ्या बाजूला हा सर रॅल्फ, ज्याच्या मनात दुसऱ्याच्या चांगल्या कामाबद्दल फक्त आणि फक्त मत्सर भरला होता. आणि आता ते सुरक्षेचं प्रतीकच त्याच्या दुष्टपणाचं टार्गेट बनलं होतं. आणि सगळ्यात धक्कादायक गोष्ट काय माहितीये? सर राल्फ हे सगळं का करत होता? त्याला काही गरज होती का? किंवा त्याचा काही राग होता का मठाधिपतीवर? अजिबात नाही. त्याला फक्त आणि फक्त मठाधिपतीच्या चांगल्या कामाचा, त्याच्या प्रसिद्धीचा मत्सर वाटत होता. त्याचा आनंद दुसऱ्याचं नुकसान करण्यात होता, निव्वळ दुष्टपणा. आणि मग तो आपल्या माणसांना ऑर्डर देतो. त्याचा प्लॅन अगदी क्लिअर होता. मठाधिपतीला त्रास द्यायचा, त्याचं चांगलं काम उद्ध्वस्त करायचं. त्याची ही कृती बघा, किती थंड डोक्यानी केलेली होती. तो आणि त्याचे साथीदार बोटीनी त्या खडकाजवळ जातात. तो वागतो आणि त्या घंटेची दोरी कापून टाकतो. त्या जीवनदायी घंटेला समुद्राच्या पोटात ढकलून देतो. आणि ती घंटा घुडघुड असा आवाज करत समुद्रात बुडते. तो आवाज जणू त्या क्षणी दुष्टपणाच्या विजयाची घोषणाच करत होता. त्या आवाजाबरोबरच खलाशांची सुरक्षा आणि मठाधिपतीचा चांगुलपणाही जणू समुद्रात गडप झाला. पण म्हणतात ना, कर्माचा हिशोब कधीच चुकत नाही. आणि आता सुरू होतो कथेचा शेवटचा भाग, जिथे सर राल्फच्या कर्माचा हिशोब होणार होता. त्या घटनेला आता बरीच वर्ष उलटून गेली होती. सर राल्फ मग समुद्रात मनसोक्त लुटालूट केली. तो खूप श्रीमंत झाला आणि आता ही सगळी संपत्ती घेऊन तो आपल्या घरी परत निघाला होता. पण आता निसर्ग आपला खेळ खेळणार होता. आठवतोय, ज्या दिवशी त्याने ते पाप केलं त्या दिवशी सूर्य कसा तेजस्वीपणे चमकत होता. आणि आज जेव्हा तो परत येतोय तेव्हा सगळं आकाश दाट धुक्याने भरलंय, इतकं की पुढे काहीच दिसत नाहीये. या दाट धुक्यामुळे राल्फ आणि त्याचे सगळे साथीदार दिशाहीन झालेत. रस्ताच सुचेनासा झालाय. त्यांना धोक्याची सूचना देणारी घंटा तर त्याने स्वतःच काढून टाकली होती. आणि आता या धुक्यामुळे किनाराही दिसेनासा झालाय. आणि मग तो क्षण येतो, त्यांचं जहाज एका जोरदार, थरथर कापायला लावणाऱ्या धक्क्याने कशावर तरी आदळतं. आणि त्या क्षणी सर रॅल्फच्या तोंडून भीतीने एकच उद्गार बाहेर पडतो. त्याला कळून चुकतं,
ज्या खडकावरचा धोका दाखवणारी घंटा त्याने स्वतःच्या हाताने कापली होती, आज त्याच इंचकेप खडकावर त्याचं जहाज आदळलं होतं. आता काय? आता पश्चात्तापाशिवाय त्याच्याकडे काहीच उरलं नव्हतं. तो त्याचा दुष्ट आत्मविश्वास, तो माज, सगळं काही त्या एका क्षणात नाहीसं झालं होतं. आता तो फक्त निराशेने स्वतःचे केस ओढत होता, स्वतःलाच शाप देत होता. आणि मग येतो या कवितेतला सर्वात भीतीदायक क्षण. मरणाच्या दारात असताना सर रॅल्फला एक आवाज ऐकू येतो. त्याला वाटतं ही इंचकेपचीच घंटा आहे. पण नाही, ही घंटा आता सैतान वाजवत होता, त्याच्या मृत्यूची घोषणा करणारी मृत्यूघंटा. तर या गोष्टीतून काय शिकायला मिळतं? यालाच म्हणतात काव्यन्याय. जसे पेराल तसे उगवेल, किंवा सोप्या भाषेत व्हॉट गोज अराउंड कम्स अराउंड. तुम्ही जे दुसऱ्यांचं वाईट करता ते फिरून तुमच्याकडेच परत येतं. थोडक्यात काय तर द इंचकेप रॉक ही कविता एक इशारा आहे, एक आठवण आहे की वाईट कृत्य करणाऱ्यांना त्यांच्या कर्माची फळं इथेच भोगावी लागतात. हो, कदाचित न्याय मिळायला थोडा वेळ लागेल, पण तो मिळतो नक्की. आणि जाता जाता एक प्रश्न सोडून जातो. सर राल्फने हे सगळं केलं, त्यामागे फक्त एकच भावना होती, मत्सर. तर खरंच मत्सर हा माणसाच्या स्वभावातला असा काही दोष आहे का, ज्यावर काहीच उपाय नाही? विचार करण्यासारखी गोष्ट आहे, नाही का?